डोंबिवलीमध्ये एका तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येतोय। बँक खात्याचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर केल्याचा हा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमधून उघडकीस आलाय। निधी तिवारी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे, जी डोंबिवलीमध्ये राहते। डोंबिवलीच्या ग्रोगासवाडी परिसरामध्ये ही राहते आणि कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयामध्ये ती एमएससीचं शिक्षण घेते। तिची मैत्रीण चांदनी सिंग, जी आरबीएल बँकेमध्ये कार्यरत होती, मात्र तिने बँक खातं उघडण्यासाठी तिला दिलेलं टार्गेट तिला पूर्ण करायचं होतं असं सांगून निधीचं बँक खातं तिने उघडलं आणि यासाठी तिने निधीला काही पैसे देखील दिले होते। मात्र काही दिवसांनी निधीला धक्कादायक माहिती मिळाली की तिच्या खात्यातून 2,60,00,000 तर दुसऱ्या खात्यातून 10 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं तिला समजलं। निधीने या व्यवहारांबद्दल चांदनीकडे विचारणा केली, मात्र तिने प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ केली। तिने अधिक तपास केला असता त्यानंतर एक नवीनच माहिती समोर आली। उत्तराखंडमधील भोळ्या बाबड्या नागरिकांची सायबर फसवणूक करून ते पैसे निधीच्या खात्यामध्ये वळवले गेले होते आणि त्याच प्रकारे ते काढले जात होते। या रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील काही व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती समोर आली। निधीने यानंतर पोलिसांकडे त्याबद्दलची तक्रार केली, मात्र पोलीस देखील यावर कोणतीही कारवाई करत नव्हते। त्यानंतर निधीने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि त्यानंतर अविनाश जाधव यांनी याबद्दल प्रश्न देखील उपस्थित केला। दरम्यान पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। सायबर फसवणुकीबद्दल मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मग डोंबिवलीतील या विद्यार्थिनीची फसवणूक झाल्यानंतर पोलीस गप्प का आहेत असा संतप्त प्रश्न त्यांनी निर्माण केलाय। दरम्यान या प्रकरणामध्ये निधीच्या मैत्रिणीसोबत आणखी 4 आरोपींना अटक देखील करण्यात आली आणि याकडून आता अधिक तपास देखील केला जात असल्याची माहिती समोर येते। मात्र पोलिसांनी आता नागरिकांना अशा प्रकारच्या गोष्टींपासून, अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहण्याचा इशारा दिला।